हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे आणि सगळीकडेच तापमानामध्ये वाढ झालेली आहे। कडक ऊन, उष्णता, गरम हवा यामुळे प्लांट कोमेजतात, सुकतात, पाने पिवळी पडतात। त्याचप्रमाणे कुंडीतील माती सुद्धा लगेच सुकते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की उन्हाळ्यात आपल्या गार्डनमधील प्लांटची काळजी कशी घ्यायची जेणेकरून उन्हाळ्यात सुद्धा प्लांट हिरवेगार आणि टवटवीत राहतील। उन्हाळ्यामध्ये कडक ऊन, गरम हवा यामुळे कुंडीतील माती ही लवकर कोरडी होते। उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज सुद्धा प्लांटची जास्त असते, पण तेच पाणी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देणे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। उन्हाळ्यामध्ये शक्यतो पाणी सकाळी आणि सायंकाळी द्यावे। कडक उन्हामध्ये भर दुपारी पाणी देणे टाळावे, त्यामुळे प्लांटच्या मुळांना इजा होऊ शकते। उन्हाळ्यामध्ये विशेषतः दुपारी 12 ते 4 या दरम्यान ऊन हे अतिशय तीव्र आणि कडक असते आणि अशा तीव्र कडक उन्हामध्ये दररोज प्लांट राहिले तर प्लांट हे पूर्णतः जळून जातील। त्यामुळे गॅलरीमध्ये, अंगणामध्ये, घराच्या एंट्रन्सला ज्या ठिकाणी 12 ते 4 दरम्यान कडक ऊन येतं अशा ठिकाणी ग्रीन नेट आपण लावून घ्यायची। ग्रीन नेटमुळे कडक उन्हापासून प्लांटचं प्रोटेक्शन होतं। त्याचप्रमाणे मोगरा, जास्वंद, गुलाब यासारखे प्लांट आहेत ते थोड्याफार प्रमाणात उष्णता सहन करू शकतात, पण असे बरेच प्लांट असतात की त्यांना हे दुपारचं तीव्र ऊन आहे ते अजिबात सहन होत नाही आणि ते प्लांट पूर्णतः खराब होतात। आपल्या घरातील प्लांट, गार्डनमधील प्लांट हे नेहमी हिरवेगार टवटवीत राहण्यासाठी ऋतुमानानुसार त्यांच्या उन्हाच्या गरजेनुसार जर आपण त्यांची जागा बदलली तर ते प्लांट सगळ्या ऋतूमध्ये हेल्दी आणि टवटवीत राहतात। उन्हाळ्यामध्ये जमलं तर दररोज किंवा आठवड्यातून किमान 3 वेळा तरी प्लांटवरती अशा पद्धतीने पाण्याचा फवारा मारायचा। त्यामुळे पानांवर जी धूळ जमा झालेली असते ती साफ होते। त्यामुळे पाने हे व्यवस्थित फोटोसिंथेसिस करतात आणि प्लांटची वाढ व्यवस्थित होते। पाण्याचा फवारा मारल्यामुळे प्लांटसुद्धा अगदी फ्रेश दिसतात। उन्हाळ्यामध्ये प्लांटची वाढ व्यवस्थित होण्यासाठी अधूनमधून खतं देणे तर आवश्यकच आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये शक्यतो रासायनिक खतांचा वापर टाळायचा। त्यामुळे प्लांट हे जळू शकतात, खराब होऊ शकतात। त्यामुळे कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट किंवा कुजलेलं शेणखत यासारखे सेंद्रिय खते आपण 1.5 महिन्यातून एकदा प्लांटला मातीमध्ये मिक्स करून किंवा अशा पद्धतीने पाण्यामध्ये विरघळून देऊ शकतो। उन्हाळ्यामध्ये शक्यतो कोणतेही खते आहेत ती पाण्यामध्ये विरघळून दिली तर ती झाडांच्या मुळांपर्यंत लवकर पोहोचतात आणि झाडांची वाढसुद्धा चांगली होते। उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा काही प्लांटवर पेस्ट अटॅक होतो, त्यामुळे एक कंट्रोल मेजर म्हणून महिन्यातून एकदा आपण प्लांटवरती नीम ऑइल स्प्रे करून घ्यायचा। त्यामुळे सगळ्याच प्लांटचं पेस्टपासून प्रोटेक्शन होईल। अशा प्रकारे आपण जर उन्हाळ्यामध्ये प्लांटची काळजी घेतली तर उन्हाळ्यात सुद्धा आपले प्लांट हिरवेगार टवटवीत राहतील। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।